हॅलो फ्रेंड्स, मी सुरेखा चनेकर. माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इथं 6 ते 7 वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. चला तर मग इथं तुम्हाला पूर्णपणे कटिंग कशा पद्धतीने आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते सांगते मी इथं. तर इथं वरच्या पार्टसाठी मी इथं फोल्ड करून अस्तर घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं फोल्ड बाजू माझ्यापाशी आहे. तर इथं लेंथ किती आहे तेवढी टाकायची. इथं मी 9.5 घेते, तर 8.5ची तयार होईल. 10 पर्यंत घेतलं तरी चालेल. 5 इंच शोल्डर घेतलं आहे आणि गळा रुंदी मी इथं 2 इंच घेतलं आहे. गळा खोल मी इथं 4 इंच घेते. दोन्ही बाजूला पण मी 4 इंच घेते. इथं चौकोन बॉक्स तयार करून अशा पद्धतीने मी इथं गळ्याचा आकार देऊन घेते. तुम्हाला कोणता हवा आहे ते इथं तुम्ही आकार देऊन घेऊ शकता. छातीचा माप चौथा भाग टाकलेला आहे मी 7.5 आणि त्याच्या पुढं 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन. कमरेचा चौथा भाग घेते इथं 7.5, त्याच्या पुढं मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन फॅब्रिकची सुद्धा इथं कटिंग करून घेतलं मी. तुम्ही खाली मी कमरेला 1 इंच कमी कटिंग केलेलं मेन फॅब्रिकवर ठेवलं आणि कटिंग करून घेते. त्याच्यानंतर इथं आकार द्यायचा अशा पद्धतीने मेन फॅब्रिक सव्वाच्या बाजूने ठेवलं, त्याच्यावर अस्तर टाकलं आणि इथं पिना जोडून घेते. पिना जोडलेल्यावर स्टिचिंग करायला सोपं पडतं, त्यासाठी इथं मी पिन जोडून घेतलं. त्याच्यानंतर इथं खालचं घेर पण कटिंग करून घेणार आहे मी मेन फॅब्रिकमध्ये. 22 इंच उंची पाहिजे मला खालची घेरची. तर टोटल इथं 30 इंच रेडी होईल. 30 इंच पूर्ण फ्रॉकची उंची रेडी होईल. तर इथं 22 इंच आहे परफेक्ट. इथून इथं मी जोड देणार आहे खालच्या बाजूला अस्तरला. तर इथं तुम्हाला मोजून दाखवते. 22 इंच परफेक्ट आहे वर मेन फॅब्रिकची उंची. तर इथं मधून कटिंग करून घेते मी अशा प्रमाणाने. ही पातळ कापड आहे, त्यामुळं मी इथं अस्तरला जोड देऊन पूर्णपणे अस्तर जोडणार आहे. मेन फॅब्रिकची उंची केवढी आहे तेवढीच मी इथं अस्तर पण लावेन. तर चला, इथं कटिंग झालेले आहे. आता आपण स्टिचिंग करून घेऊ. सर्वात अगोदर इथं गळ्याचं रेडी करून घेणार आहे मी. तर अस्तरच्या बाजूनं स्टिचिंग दाखवते मी तुम्हाला. ही इथं आपल्याला अस्तर म्हणजे मागं बटन लावायसाठी व्ही आकार द्यायला पाहिजे सेंटरला. इथं खडूने आखून घेते. तर त्या बाजूला तुम्हाला दिसत नव्हतं, त्यामुळं मी पलटून परत अस्तरच्या कडेनं इथं टिप मारून दाखवते. अशा पद्धतीने व्ही आकार देऊन घेते मी खालच्या बाजूला सेंटरमध्ये, कारण आपल्याला बटन किंवा हुक अडकवायसाठी इथं एक्स्ट्रा पट्टी वगैरे काही लावायची गरज नाही. त्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग शिकू शकता. नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. त्याच्यानंतर इथं कटिंग करून घेते आणि नॉच देऊन मी पलटून घेणार आहे. त्याच्या अगोदर मी इथं मुंड्याला पण टिप मारून घेते, कारण इथं बाही जोडणार नाही मी. बाही नाही, स्लीवलेस आहे. तुम्हाला स्लीव जोडायची असलं तर तुम्ही इथं गळ्याला थोडं टिप मारून पलटून घ्या आणि मुंड्याला पलटून घेऊ नका. तर इथं मला स्लीव्ज अटॅच करायची नाही ती, त्यासाठी मी इथं मुंड्याला पण आकार स्टिच करून घेतलं आणि इथं नॉच देऊन घेऊन पलटून घेणार आहे मी. दोन्ही बाजूला पण सेम त्याच प्रकाराने टिप मारून घेऊन पलटून घेते मी. तर दोन्ही बाजूला टिप मारून झालेलं आहे. इथं नॉच देऊन पलटून घेते. खूप सोपी पद्धत आहे. त्याच्यानंतर आपल्याला दाब टिप मारायची आहे. तर दाब टिप मारल्यानंतर आपले मागची बाजू रेडी होईल. तर इथं व्यवस्थित आपल्याला कापड नीट करून इथं दाब टिप द्यायची आहे याच्यावर. अशा पद्धतीने इथं आपल्याला टोक व्यवस्थित काढायचे आहेत. तर दोन्ही बाजूची पण व्यवस्थित इथं टोक काढून घेते आणि त्याच्यानंतरच मी टिप मारून घेते याच्यावर.
खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. घरच्या घरी तुम्ही हा व्हिडिओ बघून कटिंग करून स्टिचिंग करून घेऊ शकता. 6 ते 7 वर्षाची माप आहे ती. तर दोन्ही बाजूची पण इथं टोक काढून घेऊन पूर्णपणे इथं दाबटीप देऊन घेते मी. मुंड्याला पण दाबटीप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कडेने अस्तरला आणि मेन फॅब्रिकला टिप मारून इथं जोडून घेते मी. त्याचप्रमाणे इथं मुंड्याला पण दाबटीप देऊन घेते. स्टेप बाय स्टेप पूर्णपणे कशा पद्धतीने कटिंग करायचं, कशा पद्धतीने स्टिच करायचं हे सविस्तर माहितीसोबत तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा. बरोबर कोणत्याही प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ हवे असले तर नक्की मला कमेंट करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ करून मी अपलोड करीन माझ्या चॅनलवर. तर दुसऱ्याकडं पण मी इथं दुसऱ्या मुंड्याला पण दाबटीप देऊन घेते. आता दोन्ही बाजूला पण मुंड्याला पण इथं दाबटीप देऊन झालेलं आहे. आता कडनं इथं टीप मारून घेते मी. इथं बटन अटॅच करून घ्यायसाठी मी अशा प्रकाराने केलं आहे, कारण आपल्याला एक्स्ट्रा बटनपट्टी आणि हुकपट्टी लावायची गरज नाही आहे. आता इथे एक्स्ट्रा राहिलेलं कापड मी कटिंग करून टाकीन. आता अशाच प्रकाराने फ्रंटची पार्ट पण मी रेडी करून घेणार आहे. आता इथं पुढचा पण सेम त्याच पद्धतीने इथं आपण रेडी करणार आहोत. सवची बाजू ठेवली आहे अगोदर मी मेन फॅब्रिकची, त्याच्यावर अस्तर टाकलं आहे. त्याच्यानंतर मी इथं एक दाबाचं अंतर ठेवून इथं टीप मारून घेतलं आणि अशा पद्धतीने कट करून घेते आणि नॉच देऊन घेते इथं कोपऱ्याला. अशा पद्धतीने हे आपण कोणता आकार दिलेला असतो त्याच पद्धतीने इथं नॉच दिल्यावरच एकदम परफेक्ट आकार येतोय. सॉरी, मी इथं विसरली होती मुंड्याला टीप मारायची. तर इथं मुंड्याला सुद्धा इथं टीप मारून त्याच्यानंतर पलटून घेते. आता इथं पुढचा पण पार्ट रेडी आहे. आता आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचा आहे. तर खालच्या बाजू मी सवचं ठेवलं आहे, त्याच्यावर उलटी बाजू टाकलं आहे आणि अशा पद्धतीने टीप मारून घेते. खूप सोपी पद्धती आहे, नक्की ट्राय करा. दोन्ही बाजूला पण इथं अर्धा इंचाचा अंतर ठेवून घेतलं आणि इथं टीप मारून घेतलं दोन्ही बाजूला पण. इथं ओव्हरलॉकसुद्धा करून घेते मी. स्टेप बाय स्टेप मी कशा पद्धतीने स्टिच करते तसंच मी इथं ओव्हरलॉकसुद्धा बनवून घेते लगेच. आता इथं ही पार्ट ठेवून देते. खालच्या बाजूच्या मिऱ्या आणि अस्तर जोडून घेते मी. इथं लगेच मी खालच्या बाजूला अस्तरला जोडून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं जोड दिलेला आहे इथं अशा पद्धतीने, कारण खूप पातळ आहे मेन फॅब्रिकचं कापड, त्यासाठी मी इथं अस्तर पूर्ण अटॅच केलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथं मिऱ्या बनवून घेते अशा पद्धतीने. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एकदाच बॉडीला अटॅच करून सुद्धा मिऱ्या बनवू शकता. तर इथं तुम्हाला दाखवायसाठी म्हणून मी इथं अगोदर अशा पद्धतीने बारीक मिऱ्या बनवून घेते, त्याच्यानंतर मी अटॅच करून घेते लगेच. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, कारण इथं स्टेप बाय स्टेप मी कटिंगसुद्धा दाखवलेलं आहे एकच व्हिडिओमध्ये आणि स्टिचिंग पण दाखवलेलं आहे, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथं मिऱ्या बनवून झालेल्या आहे. आता एक भागाला मी इथं अटॅच करून घेते अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता इथं परफेक्ट मिऱ्या बनवून झालेल्या आहेत माझ्या. तर इथं सवयचं बाजू खालचं ठेवलेलं आहे, त्याच्यावर मी इथं वरचं पार्ट उलटी ठेवले आणि अशा प्रमाणे इथं अर्धा इंच मार्जिन ठेवून इथं पूर्णपणे जोडून घेते. खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह फ्रॉक झाला आहे. स्टिचिंग झाल्यावर पूर्णपणे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं फॅब्रिक पण आहे हो. तर तुम्हाला फॅब्रिक पाहिजे असलं तर मला कमेंट करा.
मी फॅब्रिकची लिंक पण तुम्हाला पाठवीन. तर इथं अशा पद्धतीने मागच्या पण मी अटॅच करून घेते मिऱ्या बनवून. तर सेम पद्धतीने मी दोन्ही बाजूला पण इथं अटॅच करून घेतलं. त्याच्यानंतर इथं लेस लावून घ्यायचं असलं तर तुम्ही लेस लावून घेऊ शकता. मी इथं ओव्हरलॉकसुद्धा बनवून घेतलेलं आहे. आता इथं लेस अटॅच करून घेते मी. अशा पद्धतीने मिररची व्हाईट कलरची लेस अटॅच करून घेते मी इथं. खूप सुंदर आहे ही लेस पण मी मिशोवरूनच घेतलेलं आहे. तर तुम्हाला पण पाहिजे असलं तर नक्की अशा पद्धतीने लेस तुम्ही घेऊन अटॅच करून घेऊ शकता. तर इथं किती लागते तेवढीच मी इथं कटिंग करून घेतलं आणि मी ह्या लेससाठी पांढराच दोरा वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं. अशा पद्धतीने मी इथं कमरेच्या पुढच्या बाजूला मी अटॅच करून घेते. मागच्या बाजूला मी अटॅच करत नाही. तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही मागच्या बाजूला पण अटॅच करून घेऊ शकता. तर एका खालच्या बाजूला अशा पद्धतीने अटॅच करून घेतलं. दुसरी लेस मी इथं वरच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून इथं अटॅच करून घेते. थोडी मोठी दिसेल आणि दिसायला पण चांगली दिसेल, त्यामुळे मी अशा पद्धतीने अटॅच करून घेते. खूप सुंदर आहे लेस पण आणि ह्या फ्रॉकला खूप सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता इथं मिररची लेस आहे ही. त्याच्यानंतर मी इथं असं पलटी करून इथं 2 पदरीने मी पूर्णपणे घेरला स्टिचिंग करून घेते. इथं नाही मारलं तरी चालेल, अशाच तुम्ही खालच्या बाजूला मिऱ्या अटॅच केलं तरी चालेल, पण ती धागं निघतील म्हणून मी इथं अशा पद्धतीने एकदा दुमडून शिवून घेते पूर्ण घेरला. तर इथं तुम्ही अशा पद्धतीने करू शकता किंवा डायरेक्ट मिऱ्या पण अटॅच करून घेऊ शकता. मी खालच्या घेराला पूर्णपणे मिऱ्यासुद्धा अटॅच करणार आहे या फ्रॉकला. तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. तर अशा प्रमाणाने इथं पूर्णपणे मी इथं घेरला स्टिचिंग करून घेणार आहे. तर इथं झालेला आहे खालचा घेर स्टिचिंग करून दोन्ही बाजूचा पण. आता आपण फिटिंग टाकू. त्याच्या अगोदर इथं चेस्टचा 7.5 चेस्ट होती ती इथं मार्किंग करून घेते आणि कमर आपली 6.5 आहे. अशा पद्धतीने मार्क करून घेते आणि दोन्ही बाजूला पण इथं फिटिंग करून घेते. कमरेला पट्ट्या पण अटॅच करणार आहे मी. कमरेत थोडा लूज जरी झाला तर आपल्याला इथं बांधायला भेटेल. बारीक पोरांचं जरा कमरेमध्ये फिटिंग बसणार नाही व्यवस्थित, त्यासाठी मी इथं बेल्ट पण अटॅच करणार आहे. ते दिसायला पण चांगलं दिसेल आणि फिटिंग पण बसेल फ्रॉक एकदम. तर इथं आरसं होतं त्या लेसला, ती इथं फिटिंगमध्ये गावून सूत तुटायला नको म्हणून मी इथं स्टिचिंगमध्ये गावणारे आरसं इथं काढून घेतलं. दोन्ही बाजूची पण इथं दोन्ही बाजूची पण काढून घेते. त्याच्यानंतर मी फिटिंग पण करून घेते. तर अशा पद्धतीने फिटिंग मार्जिंग टाकून इथं पूर्णपणे फिटिंग करून घेते. तर मी इथं अशा पद्धतीने पट्टी रेडी करून घेतलेला आहे. आता इथं कमरेच्या मध्ये इथं अटॅच करणार आहे मी दोन्ही बाजूला पण एक. तर तुम्हाला हवे असलं तर तुम्ही ही पट्टी अटॅच करून घेऊ शकता, नाहीतर स्किप करून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी इथं अस्तर मेन फॅब्रिक तेवढंच घेतलेलं आहे, त्यासाठी मी इथं एकदाच 2 अस्तर पण आणि मेन फॅब्रिक पण मिळूनच इथं पूर्णपणे खालीपर्यंत स्टिच घेते. अस्तर जर कमी घेतला असला तर आपल्याला इथं वेगळी स्टिच करायची असते कमरेशनं खाली. तो पण कशा पद्धतीने करायचं मोठ्या फ्रॉक कटिंग आणि स्टिचिंगमध्ये दाखवलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ नाही बघितला असला तर नक्की बघा. तर इथं दोन्ही बाजूची पण फिटिंग झालेली आहे. आता ओव्हरलॉक बनवून घेते मी ह्याला पण आणि त्याच्यानंतर मी खालच्या घेरला मिऱ्या पण अटॅच करून घेणार आहे. अशा पद्धतीने इथं तुम्ही बघू शकता 4 इंचच्या पट्ट्या पूर्णपणे असं 2-3 मीटर घेतलेलं होतं मी. पूर्णपणे 5 मीटर संपूर्ण मिऱ्यासाठी लागणार आहे मला इथं. त्यासाठी मी इथं एका बाजूनं स्टिचिंग करून घेते, त्याच्यानंतर पलटून घेते, त्याच्यानंतर मी इथं मिऱ्या बनवायला घेते. खूप मोठा आहे पट्टी ही, त्यासाठी इथं खूप वेळ लागले मला मिऱ्या अटॅच करायसाठी. तर आता मी पलटून घेते. पलटून झालेला आहे, ओव्हरलॉक बनवून घेतलं. आता खालच्या बाजूला मी घेरला इथं छोट्या मिऱ्या बनवून घेते. तर अशा पद्धतीने इथं पूर्णपणे फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे. इथं बटन अटॅच करायसाठी नॉट बनवून घेतलं होतं, ते अटॅच करून घेते सर्वात अगोदर. ते अटॅच करून झाल्यानंतर अशा पद्धतीने मी इथं मिऱ्या बनवून घेते. एका कडनं मी ते सुरुवात करते.
तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छोट्या छोट्या, किती छोट्या मिऱ्या घेताय तेवढं इथं अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे, खूप छान दिसणार आहे. तर इथं माझे पट्ट्या पण थोड्या कमी पडणार आहेत, त्यासाठी मी इथं थोड्या पातळ पातळ मिऱ्या बनवणार आहे. तुमच्या कपड्यानुसाराने तुम्ही गच्च मिऱ्या बनवून घ्या, खूप सुंदर दिसते फ्रॉक. तर अशा प्रमाणाने पूर्ण घेराला मी इथं मिऱ्या बनवून घेते. काय नाही, थोड्या छोट्या 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 मिऱ्या बनवत जायचं अशा पद्धतीने. तर खाली तुम्ही घेरला दुमडुम नाही शिवलं तरी चालतंय. तर इथं पूर्णपणे मी मिऱ्या बनवून झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथं. तर इथं शेवटच्या बाजूला मी फोल्ड केलं मिरीला आणि अशा पद्धतीने टिप मारून घेतलं. तर इथं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं फ्रॉक रेडी झालेला आहे पूर्णपणे स्टिच करून. आता मी ह्याला एक शोचं बाऊ लावणार आहे पुढच्या बाजूला. तुम्हाला हवे असलं तर तुम्ही लावून घेऊ शकता किंवा स्किप करू शकता. तर इथं मागच्या बाजूला एक बटन आणि पुढच्या बाजूला बाऊ तयार करून इथं लावणार आहे. हे तुम्हाला आवडलं तर लावून घेऊ शकता किंवा स्किप करू शकता. हे बनवायला नाही आलं तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, तर कशा पद्धतीने बनवायचं ते सुद्धा दाखवीन मी. तर इथं व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी हे बनवलेलं दाखवलेलं नाही. इथं हेअरबँड पण बनवणार आहे मी सेम कलरचा आणि इथं स्टिच करून घेते हे फुल. तर अशा पद्धतीने पूर्णपणे फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग झालेलं आहे. तर कसा वाटला हा फ्रॉक नक्की कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा.